नमस्कार मित्रांनो, दिनांक 21 जून 2024 रोजी शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। शिक्षक पदभरतीबाबतची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला माहीतच आहे। अनेकदा सांगतो, mahateacherrecruitment.org ही महाराष्ट्रातील सध्या चालू असलेल्या शिक्षक पदभरतीबाबतचं ऑफिशियल वेबसाईट आहे। आता ह्या वेबसाईटवर शिक्षक पदभरतीबाबत 21 जून 2024चं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। त्याच्यात 7 पॉईंट आहेत। पहिला पॉईंट, सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक 21 जून 2024ची मुदत जिल्ह्यांना दिलेली होती। पॉईंट नंबर 2, त्यानुसार जिल्ह्यांकडून त्यांना आवश्यक माहिती प्राप्त झाली आहे। प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सैनिक कल्याण विभागाकडून पदे त्या सामाजिक आरक्षणात रूपांतरित करण्यास ना हरकत पत्र देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव दिनांक 20 जून 2024 रोजीच्या पत्रानुसार मंत्रालयातील त्यांच्याशी संबंधित विभागाकडे सादर केला आहे। पॉईंट नंबर 3, सदर प्रस्तावास त्वरेने मान्यता देण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडूनही माननीय अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांना विनंती करण्यात आली आहे व त्याबाबत लवकर निर्णय अपेक्षित आहे। पॉईंट नंबर 4, रूपांतरण यादी जाहीर करण्याच्या दृष्टीने संगणकीय तांत्रिक बाबींची तजवीज ठेवलेली आहे। पॉईंट नंबर 5, एकंदरीत रूपांतरण यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णतः अंतिम टप्प्यावर पोहोचलेली आहे। पॉईंट नंबर 6, काही मंडळी दिशाभूल करणारे संदेश समाज माध्यमावर प्रसारित करून अभियोग्यताधारकांमध्ये निराशेचे वातावरण तयार करीत आहेत, त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करावे। बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी। ठीक आहे मित्रांनो, एक लेटेस्ट न्यूज बुलेटिन आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरील शिक्षक पदभरतीबाबतच्या। मुलाखतीचा राऊंडसुद्धा होणार आहे, त्याच्यासाठी मुलाखतीची तयारीसुद्धा करायची आहे। ज्या विद्यार्थ्यांचं मुलाखतीला बोलवण्याची शक्यता आहे अशा विद्यार्थ्यांनी मुलाखतीची सुद्धा तयारी करायची आहे। कारण काय झाले की संगणकीय प्रणाली जी आहे आपल्या कम्प्युटराइज्ड सिस्टीम जी आहे शिक्षक भरतीबाबतची ती खूप ॲडव्हान्स्ड झालेली आहे। त्याच्यामुळे त्यांच्याकडे ज्या वेळेस याद्या तयार होतील ती पटकन यादी लावून टाकतील। मग त्या टायमाला आपल्याला मुलाखतीची तयारी करणं, वेळेवर तयारी करणं ही शक्य होणार नाही। त्याच्यासाठी मुलाखतीशी संबंधित तुम्ही यूट्यूबवर विविध व्हिडिओ पाहू शकता। त्याच्यातील जी एक्सपर्ट टीचर्स आहेत त्या एक्सपर्ट्स टीचर मुलाखतीबाबतची, तसेच तुम्ही अगोदरची जी 2017ची भरती झालेली आहे त्याच्यातही मुलाखतीचे राऊंड झालेले असतील। आता मला माहीत नाही 2017च्या मुलाखतीचे राऊंड किती झालेले आहेत, तर त्यांचे राऊंड झालेले असतील व त्यांच्या मुलाखती यूट्यूबवर अवेलेबल असतील तर तुम्ही ते यूट्यूबचे व्हिडिओ पाहण्यास काहीही हरकत नाही। ते व्हिडिओ पाहायचे आहे तुम्हाला आणि तयारी करायची आहे, मुलाखतीची तयारी करावी लागेल। असंच उठून मुलाखत द्यायला गेलात तर तुमचा स्कोअर कमी येईल। तिथंसुद्धा कॉम्पिटिशन आहे आणि त्याच्या मुलाखती संबंधीच्या मार्गदर्शक सूचनासुद्धा आपल्याला न्यूज बुलेटिनमध्ये येणार आहेत भविष्यामध्ये, ज्यावेळेस मुलाखतीच्या राऊंडची वेळ येईल त्यावेळेस। ठीक आहे, आजपासूनच तुम्हाला मुलाखतीची तयारी करायची आहे जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर। ठीक आहे, आता ते स्कोअर किती स्कोअरला मुलाखतीला बोलण्यात येईल हे आता मला तर सांगता येणार नाही, पण काही आपले जर यूट्यूबवर एक्सपर्ट टीचर असतील तर तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहून तुम्ही अंदाज व्यक्त करू शकता। कन्फर्म कोणीही सांगू शकत नाही की एवढ्या मार्कापर्यंतचे विद्यार्थी मुलाखतीला बोलवण्यात येतील म्हणून, कन्फर्म सांगू शकत नाही। मग जर एक्सपर्ट टीचर आपल्याला सांगत असतील की एवढ्यापर्यंत येईल म्हणून आणि त्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तर मुलाखतीची तयारी करायला काहीही हरकत नाही। ठीक आहे, आणि असंही तुम्ही मुलाखतीची तयारी केलात तर ती काही वाईट असणार नाही, तुमच्या फायद्याचंच असणार आहे। त्या अभ्यासक्रमाचा भागच आहे एक प्रकारचा, तुमचं नुकसान होणार नाही। कुठलाही अभ्यास केला तर नुकसान होत नसतं, फायदाच होतो। ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, तसेच गरजू व्यक्तीपर्यंत, तसेच आपल्या नातेवाईकापर्यंत ज्यांनी शिक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा, त्यांना पाठवा। ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग।